Hello everyone, welcome to another session of Marathi reading and listening practice. I hope you are enjoying these sessions. So today is 16th of April, which is birthday of very world famous comedian Charlie Chaplin, and so I have selected same topic for today's session. Please pause the video and see if you can read the text. And then I will read it out for you and immediately give you the translation because it is a bit longer text. Okay, let me start. चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. चार्ली चॅप्लिन रूल्ड ऑन द व्ह्युअर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. कोपरा मीन्स कॉर्नर. कुठल्याही कोपऱ्यातल्या फ्रॉम एनी कॉर्नर. गारुड करणे इट मीन्स टू enchant someone, to play a magic on someone. So he could enchant any person from any corner of the world. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. संवाद साधणे means to have conversation. बंधन means limitation or restriction. So without the restriction of language, he could establish dialogue with any spectator from the screen. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती. साधन means tool. साधनं is plural which means tools. So the tools which he used were भरपूर हसू, lot of laughter आणि थोडेसे आसू, little bit of tears. त्याच्या आईने घडवल्यामुळेच तो चार्ली चॅप्लिन बनू शकला. घडवणे इट मीन्स टू गिव्ह शेप टू. सो द वे हीज मदर रेज्ड हिम दॅट मेड हिम टू बिकम दी चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिनच्या आईचं नाव हना चॅप्लिन. सो नेम ऑफ हिज मदर इज गिवन. वडिलांचं नाव फादर्स नेम चार्ल्स सिनियर चॅप्लिन. चार्लीचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन इथे झाला. ही वॉज बॉर्न इन लंडन ऑन 16 एप्रिल 1889. त्याच्या जन्माच्या वेळी ते दोघेही ऑपेराचे गायक होते. ॲट द टाइम ऑफ हिज बर्थ दे बोथ वेअर ऑपेरा सिंगर्स. परंतु कालांतराने ते विभक्त झाले. आफ्टरवर्ड्स दे गॉट सेपरेटेड. हनाचं रंगमंचावरचं नाव होतं लिली हर्ली. हनाज नेम ऑन दी स्टेज वॉज लिली हर्ली. रंगमंचावर गायिका आणि कधी कधी बाहेर छोटी कामं. रंगमंचावर गायिका सिंगर ऑन दी स्टेज अँड समटाइम्स आउटसाइड स्मॉल अँड बिग वर्क्स. सो लाईक सम ऑर अदर वर्क्स आउटसाइड. असं करत इन दिस वे आपलं आणि आपल्या मुलांची पोटं भरण्याची. हर अँड हर चिल्ड्रन्स stomach to be filled. It means like to earn bread and butter by doing this way. तिची धडपड असे. It was her struggle to earn bread and butter to help towards meat. जगण्याच्या ताणामुळं तिची कारकीर्द खालावत गेली. Because of the tension of the life, her career deteriorated. रंगभूमीवरच्या तिच्या शेवटच्या सादरीकरणाचा तो साक्षीदार होता. साक्षीदार विटनेस. सादरीकरण परफॉर्मन्स. सो ही वॉज विटनेस ऑफ हर लास्ट परफॉर्मन्स ऑन दी स्टेज. आणि त्याच वेळी अनपेक्षितरित्या रंगभूमीवरच्या त्याच्या सादरीकरणाचा श्री गणेशा झाला. श्री गणेशा झाला. इट बिगन, द जर्नी बिगन ऑफ हिज परफॉर्मन्सेस ऑन दी स्टेज. अनपेक्षितरित्या अनएक्सपेक्टेडली. ॲट द सेम टाइम अनएक्सपेक्टेडली हिज जर्नी ऑल्सो बिगन. त्याचं वय होतं अवघं 5 वर्ष. ही वॉज हार्डली 5 years ओल्ड. एकदा म्युझिक हॉलमध्ये हनाच्या गाण्याचं सादरीकरण होतं. वन्स देर वॉज सिंगिंग परफॉर्मन्स ऑफ हना इन अ म्युझिक हॉल.
त्यावेळी गाण्यात एका ठिकाणी एका स्वराला हनाचा आवाज फाटला. ॲट दॅट टाइम in the song at one place at one note हनाज व्हॉइस रप्चर. प्रेक्षकांनीही तिची हुर्यो उडवली. सो इवन स्पेक्टॅटर्स कॉल्ड बू फॉर हर. तिला रंगमंचावरून बाजूला व्हायला लावलं होतं. शी वॉज फोर्स टू लीव दी स्टेज, टू गो आउट ऑफ दी स्टेज. ही सगळी घटना तिचा लेक चार्ली विंगेत उभा राहून बघत होता. ऑल दिस इन्सिडन्ट्स, तिचा लेक, हर सन चार्ली वॉज वॉचिंग स्टँडिंग इन दी विंग्स ऑफ द साइड्स ऑफ दी स्टेज. त्याचवेळी त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापकानं तिथं उपस्थित असलेल्या चार्लीला ते गाणं पूर्ण करायला सांगितलं. प्रोग्राम व्यवस्थापक मॅनेजर. सो दी मॅनेजर ऑफ दॅट प्रोग्राम ॲट दॅट टाइम ते गाणं पूर्ण करायला सांगितलं. टोल्ड टू कम्प्लीट दॅट सॉन्ग. तिथे उपस्थित असलेल्या चार्लीला, उपस्थित मीन्स प्रेझेंट. सो चार्ली who was present there was asked by the manager to finish or complete that song. त्या वयात प्रसंगाचं भान ठेवून तत्परतेनं ते गाणं पूर्ण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. वाहवा मिळवणे मीन्स बॅक ॲप्रिसिएशन. सो वेन यू लाईक समथिंग यू जस्ट से वा वा इन मराठी. सो दॅट वाहवा इज द वर्ड फॉर ॲप्रिसिएशन. त्या वयात इन दॅट एज, ॲट सच टेंडर एज, प्रसंगाचं भान ठेवून, कीपिंग द प्रेझन्स ऑफ माइंड और अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स ऑफ द इन्सिडन्स, तत्परतेनं इमिजिएटली ते गाणं पूर्ण करून बाय फिनिशिंग दॅट सॉन्ग प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ही बॅक दी ॲप्रिसिएशन. ही तयारी त्याच्या आईनं हनानं करून घेतली होती. सो आई, हिज मदर हना हॅड गॉट इट प्रिपेअर्ड फॉर हिम. त्यामुळे त्याची त्या गाण्याची तयारी झाली होती. दॅट्स वाय ही वॉज रेडी फॉर दॅट सॉन्ग. नेक्स्ट पेज. अगेन प्लीज पॉज व्हिडिओ अँड ट्राय टू रीड इट. ओके, लेट मी रीड इट नाव. या प्रसंगाच्या बरेच दिवस आधी चार्ली आजारी होता. बिफोर दिस इन्सिडन्स, मेनी डेज बिफोर दिस इन्सिडन्स, चार्ली वॉज इल. त्या काळात हना त्याच्यासमोर त्याचं मन रिझवण्यासाठी अनेक जणांच्या नकला करून दाखवायची. नक्कल मीन्स मिमिक्री. सो नकला करून दाखवणे मीन्स शो मिमिक्री और टू मिमिक. सो ॲट दॅट टाइम, ड्युरिंग दोज डेज, हना यूज टू मिमिक मेनी पर्सन्स इन फ्रंट ऑफ हिम टू एंटरटेन हिम, मन रिझवण्यासाठी. त्याच्यासमोर वेगवेगळी गाणी स्वतः सादर करायची. शी यूज टू प्रेझेंट डिफरंट सॉंग्स इन फ्रंट ऑफ हिम. त्याला केवळ बरं वाटावं म्हणून हा आटापिटा नव्हता, तर सो हर एफर्ट्स, आटापिटा इट मीन्स लाईक एफर्ट, डुईंग लॉट ऑफ थिंग्स. सो ऑल दिस एफर्ट्स वेर नॉट ओनली टू मेक हिम फील हॅपी, बट तू खूप प्रतिभावान आहेस, यू आर व्हेरी टॅलेंटेड, त्यामुळे तू तयारी करायची आहेस. दॅट्स वाय यू मस्ट प्रिपेअर. आणि खूप मोठं व्हायचं आहेस. अँड यू शुड ग्रो, यू शुड बी अ सक्सेसफुल मॅन, यू शुड बिकम अ बिग मॅन. हे म्हणणं त्याच्या मनावर सतत बिंबत राहिली. दिस हर ओपिनियन, हे म्हणणं, हर सेईंग, हर ओपिनियन, त्याच्या मनावर सतत बिंबवत राहिली. कंटिन्युअसली एनग्रेव्ड ऑन हिज माइंड. त्याला तयार करण्यासाठी तिची ही सुरुवातीची पावलं होती. सुरुवातीची पावलं, इनिशियल स्टेप्स, त्याला तयार करण्यासाठी, टू प्रिपेअर हिम. तो कलाकार म्हणून खूप काही करू शकेल, त्या दृष्टीनं त्याची तयारी असावी. कलाकार म्हणून, ॲज अन आर्टिस्ट, खूप काही करू शकेल, ही कॅन डू मेनी थिंग्स. त्या दृष्टीनं, विथ दॅट थिंग इन माइंड, इन दॅट वे, त्याची तयारी असावी. ही शुड बी प्रिपेअर्ड.
त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. ही हॅज लॉट ऑफ पोटेन्शियल. हे तिला कायम जाणवत होतं. शी कुड ऑलवेज सेन्स दॅट. त्यासाठी आहे त्या परिस्थितीत तिला जे काही करता येणं शक्य होतं ते. फॉर दॅट वॉटेवर कंडिशन, इन वॉटेवर कंडिशन शी वॉज, जे काही वॉटेवर करता येणं शक्य होतं, वॉज पॉसिबल टू डू, ते ती आवर्जून करायची. आवर्जून करणे, विदाउट फेल, डुईंग समथिंग विदाउट फेल. सो शी कुड डू वॉटेवर शी कुड डू इन दॅट कंडिशन विदाउट फेल. लहान चार्लीलाही हे जाणवत होतं. पण यंग चार्ली कुड ऑल्सो सेन्स दिस, कुड ऑल्सो अंडरस्टँड दिस. त्यानं एक ठरवलं की काहीही झालं तरी, ही डिसाइडेड वन थिंग, काही झालं तरी, नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आईचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवायचं. प्रत्यक्षात उतरवणे, टू ब्रिंग समथिंग इन टू रियालिटी. आईचं जे स्वप्न आहे ते, मदर्स ड्रीम शुड बिकम रियालिटी. आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. तऱ्हा मीन्स वे ऑर स्टाईल, अनेक तऱ्हेनं, इन डिफरंट स्टाईल, इन डिफरंट वेज. आयुष्याचं सार, दी क्रक्स ऑफ द लाईफ, ऑर दी सार मीन्स लाईक what you can say, the major part or the major meaning of the life, he presented in front of the world in different ways. खिल्ली उडवण्यासाठी दुःख हे कारण असतं. खिल्ली उडवणे मीन्स टू मेक फन ऑफ समथिंग or to take jibe of something. So to make fun of something, to make fun, दुःख which is sorrow or grief is the reason. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. टू मेक फन मीन्स टू रेजिस्ट. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वतःच्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. निसर्गाच्या शक्तीपुढे, निसर्ग इज नेचर, शक्ती इज पॉवर. सो इन फ्रंट ऑफ पॉवर ऑफ नेचर, स्वतःच्या हतबलतेतही, हतबलता हेल्पलेसनेस ऑर लिमिटेशन्स. So even during the limitations in front of the powers of nature, we should keep smiling. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे. प्रतिकूलता, adversity, सामना करणे, to confront. So the adversities should be confronted with smiling face, while smiling. नाहीतर मानसिकरित्या खचून जा. Otherwise, mentally, emotionally, you will get depressed, you will lose hopes. म्हणून त्याच्या आयुष्याचा जवळचा चित्रपट द किड याचं ओपनिंग टायटल होतं. Therefore, the movie which is close to his life, the name is The Kid, and its opening title was A Picture with a Smile and Perhaps a Tear. Again, all these are English words. आईचं स्वप्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानत अंगच्या निर्विवाद कलागुणांनी जगभराच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. आईचं स्वप्न, मदर्स ड्रीम इटसेल्फ, आयुष्याचं अंतिम ध्येय, द फायनल गोल ऑफ हिज लाईफ मानत, ट्रीटिंग, सो ट्रीटिंग मदर्स ड्रीम ॲज अ फायनल गोल ऑफ हिज लाईफ, अंगच्या निर्विवाद कलागुणांनी, कलागुण मीन्स टॅलेंट, निर्विवाद अनडिस्प्युटेड, अंग मीन्स बॉडी. So in this case, अंगचे कलागुण, it means the talents which one has. जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. So he ruled the spectators, viewers all over the world with the undisputed talents which he had, and he treated his mother's dream as the final goal of his life. So that's it about today's session. I hope you find this session informative and helpful in reading and listening practice. Please visit my website learnmarathivithkaushik.com, where you can learn Marathi and Gujarati, which has many lessons for scripts, grammar rules, pronunciation, simple sentences, conversation, and many more things. And please subscribe to this channel so that you will keep getting notification about upcoming videos. And do let me know your feedback in comments. What will you
like to listen more, read more, I will also give this text in the description of this video, so that you can take it and try the transliteration on my website, the tool which gives you the transliteration of a Marathi to English. So that's it. Thank you. Bye.